नवजात अर्भकाला कचऱ्यात टाकणाऱ्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी केले अटक. अल्पवयीन बालिकेस केले होते गर्भवती. अल्पवयीन बालिकेस गर्भवती करून अपत्य जन्मास घालून नवजात अर्भकास कचऱ्यात टाकून देणाऱ्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला कल्याण पश्चिम येथील 12वे येथील कचरा कुंडीत फेकल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीने अल्पवयीन बालिकेवर मागील 2 वर्षांपासून ती अल्पवयीन माहीत असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे ती गर्भवती राहिली. दिनांक 15 ऑगस्टला पहाटे नवजात स्त्री जातीच्या अर्भकास जन्म दिला. या बाळाला जन्माला घातल्याचे कोणाला समजू नये व त्यास सांभाळायची इच्छा नसल्याने मध्यरात्री कोणताही पुरावा मागे न ठेवता या नवजात अर्भकास बेवारसरित्या सोडून देऊन शिवमंदिर समोर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ गवतामध्ये 12वे गाव कल्याण पश्चिम या ठिकाणी टाकले होते. या गुन्ह्यातील पीडित व आरोपित यांचा कल्याण आंबिवली शहाळ स्टेशन परिसरात प्रत्यक्ष व तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तात्काळ पीडितेला वैद्यकीय तपासणी व उपचार कामी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपीचा कल्याण शहर व परिसरात कसोशीने शोध घेतला असता आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग मारुती आंधळे, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे व तपास पथकाचे अंमलदार यांनी केला. खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे एक 15 तारखेला एक घटना घडलेली होती. त्यामध्ये एक स्त्री जातीचं जिवंत बाळ 1 दिवसाचं 12वे गाव या परिसरात आढळून आलं. ते आढळून आल्याच्या नंतर त्याची रीतसर पंचनामा करून आम्ही ते बाळ ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय उपचार केले आणि त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला लीड मिळाली आणि त्या ज्या बाळाची आई आहे तिच्यापर्यंत पोलीस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोहोचले आणि त्या मुलीने कबूल केलं की माझं बाळ आहे. परंतु तपासामध्ये ती आम्हाला कमी वयाची मायनर असल्याचे आढळून आले. तिला ह्या गोष्टीसाठी कोणी प्रवृत्त केलं आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास सुरू असताना आम्हाला एक आरोपीची माहिती मिळाली. त्यास या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. त्याला रीतसर मान्य न्यायालयात हजर करून त्याचं रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजून तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहे. त्याच्यामध्ये तिला मदत करणाऱ्या लोकांचा आम्ही तिच्या मार्फत आणि त्या ज्याला अटक केलेलं आहे त्यांच्या मार्फत तपास करीत आहोत. याच्यात अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.